अध्यक्ष महोदय, सभासदांनी व्हॉट्सअपवर बघितलं असेल तर अटकेचं ड्रीम अनेकांना आहे महाराष्ट्रात. त्यांनी एखाद्या वेळ टाकलं असेल आणि ते सांगत असतील. अटक झाली तर सरकारने सांगावं, पण इतका उशीर का लागला? कोर्टाने केस लावली का? बर, त्याने झक मारल्यावर त्याला प्रोटेक्शन का दिलं सरकारने? त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोरटकरांनी अपमान केल्यावर इतक्या वाईट पद्धतीने बोलल्यावर त्याला 10-20 जणांचं संरक्षण काय चाललंय काय राज्यात महाराष्ट्रात? अशा माणसाला संरक्षण म्हणजे सरकारला काय अभिप्रेत आहे हे पुन्हा एकदा तुम्ही इंडिकेट करताय. हा माझा मूळ मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, प्रोटेक्शन हा विषय, कुणाला प्रोटेक्शन? किती 4-4 गाड्या आपल्या सरकारशी संबंधित नावं घेतली की परत कोणतरी म्हणेल सभागृहात नाहीये, त्यांचं कसं नाव घेतात? ज्यांचा सभागृहाशी काही संबंध नाही त्यांच्या पुढं 5 गाड्या, मागं 5 गाड्या. अध्यक्ष महोदय, एकेकाला प्रोटेक्शन किती? मग तुम्ही आता उठून सांगाल की ते खाजगी प्रोटेक्शन आहे. आम्हाला काय माहिती खाजगी का खोटं? एखादा माणूस एवढे गुंड घेऊन फिरतो असा त्याचा अर्थ झाला. आयदर सरकारचं प्रोटेक्शन आहे किंवा सरकारच्या मान्यतेने तो ते काय ते बाउन्सर घेऊन फिरतो. बाउन्सर घेऊन फिरायचा कुणाला अधिकार आहे? काय आहे? किती आहे? अध्यक्ष महोदय, त्यामुळं सरकारने त्याकडे बघण्याची गरज आहे.